राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे। काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी समन्वय समिती आणि सुकाणू समितीसोबत सकारात्मक चर्चा केली, परंतु चर्चेमधून कुठलाच धोरणात्मक निर्णय न झाल्यामुळे आजपासून आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याचे, तसेच जोवर शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचे, तसेच आजच्या या बेमुदत संपाबाबत महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरमवार यांनी आज गुरुवारी सकाळी 11:15 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत नरमवार। राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी सर्व समन्वय कृती समितीच्या वतीने आज बेमुदत संपावर आज सुरुवात झालेली आहे। पहिला दिवस महाराष्ट्रातल्या सर्व तळागाळातल्या सर्वच कर्मचारी यामध्ये सहभाग आहे। विशेषतः काल माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केली। समन्वय समिती आणि सुकाणू समिती या दोघांसोबत चर्चा केली, पण त्या चर्चामधून कोणताही धोरणात्मक निर्णय न निघाल्यामुळे तर ही बेमुदत संप आम्ही जाहीर केलेले आहे। कारण आमची अपेक्षा आहे शासन जी आर काढायला पाहिजे। सरकारला आम्ही 8 महिने वेळ दिले, त्या 8 महिन्यामध्ये सरकारनं समिती स्थापन केली आहे, समितीचा अहवालसुद्धा सरकारकडे सादर केलेले आहे। असं असतानासुद्धा सरकार फक्त वेळ काढू धोरण घेतो आणि सरकार हा स्वयंभू सरकार नाही, त्रिविधी सरकार आहे, त्रिपक्ष, आणि याच्यामुळे यांच्या हातात काही राही फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार जे काही निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही विचार करू असा वेळकाढू धोरण घेत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी असंतोष पसरलेले आहे। याचा परिपाक आणि याचा भाग म्हणून आज सुरुवातीचा ही पहिली संप आहे। जोपर्यंत शासन निर्णय काढणार नाही, पेन्शन आणि इतर 17 मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत पेन्शनच्या कोणताही तडजोड आम्ही सरकारसोबत करणार नाही।